आणि आता बातमीपत्राला सुरुवात करूयात। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची 5वी आणि महाराष्ट्रातील नेत्यांची दुसरी यादी जाहीर झाली। दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 3 उमेदवारांची नावे आहेत। यात भंडारा गोंदियातून सुनील मेंढे, गडचिरोलीमधून अशोक नेते तर सोलापुरातून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। भाजपच्या महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत 20 जणांची उमेदवारी जाहीर झाली होती, तर दुसऱ्या यादीमध्ये 3 म्हणजे आतापर्यंत एकूण 23 उमेदवारांची नावे भाजपकडून जाहीर करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत अभिनेत्री कंगना रनौतला देखील उमेदवारी देण्यात आली आहे। कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। खासदार असताना गडचिरोली लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाचे कामं मी मार्गी लावले आणि त्याचाच परिणाम म्हणून भाग म्हणून परत मला पक्षाने तिकीट जाहीर केलेले आहे। याचा निश्चितच परत लोकसभेच्या विकासासाठी फायदा होईल। राहिलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न मी मार्गी लावण्यात मला यश मिळेल आणि म्हणून मी वरिष्ठ सर्व नेत्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व कार्यकर्त्यांचे, जनतेचं ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून परत आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। एक सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेची उमेदवारी देऊन हा कार्यकर्त्याचा सन्मान जो पक्षाने केलेला आहे याबद्दल मी पक्षाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो।